महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात एक शाळा होती. त्या शाळेचं नाव होतं ज्ञानदीप विद्यालय. शाळा फार मोठी नव्हती, पण त्या शाळेचे गुरुजी खूप चांगले आणि हुशार होते. त्या शाळेत शिकणारी मुलं साधी आणि सोपी होती. काही मुलं खूप अभ्यासू होती, तर काही थोडी खोडकर. पण त्या सगळ्या मुलांमध्ये एक मुलगा असा होता, जो सगळ्यात वेगळा होता. त्याचं नाव होतं बंडू. बंडू फारच आळशी मुलगा होता. त्याला अभ्यास करायला अजिबात आवडत नव्हतं. आई रोज सकाळी म्हणायची, "बंडू उठ, शाळेला जायची वेळ झाली." पण बंडू अंथरुणातच पडून राहायचा. तो म्हणायचा, "आई, अजून 5 मिनिटं." ती 5 मिनिटं कधी-कधी अर्धा तास व्हायची. आई शेवटी रागाने म्हणायची, "अरे उठ आता, नाहीतर उशीर होईल." बंडू कसाबसा शाळेत पोहोचायचा, पण शाळेत गेल्यावरही तो अभ्यास करत नसे. गुरुजी शिकवत असताना तो कधी खिडकीबाहेर बघायचा, कधी वहीत चित्र काढायचा, कधी मित्रांशी गप्पा मारायचा. गुरुजी रोज मुलांना गृहपाठ द्यायचे. दुसऱ्या दिवशी सगळे विद्यार्थी गृहपाठ करून आणायचे, पण बंडू तो नेहमी रिकामी वही घेऊन यायचा. एक दिवस गुरुजींनी विचारलं, "बंडू, गृहपाठ कुठे आहे?" बंडू लगेच म्हणाला, बहाणा सांगायचा, "गुरुजी, काल माझ्या घरी वीज नव्हती." वर्गातील मुलं हसू लागली. दुसऱ्या दिवशी पुन्हा वही रिकामी. गुरुजी म्हणाले, "बंडू, आज काय कारण आहे?" बंडू म्हणाला, "गुरुजी, माझं पेन हरवलं." पुन्हा सगळे हसू लागले. तिसऱ्या दिवशी तो म्हणाला, "गुरुजी, आमच्या घरी पाहुणे आले होते." गुरुजींना समजलं की बंडू रोज नवीन बहाणे करत आहे. त्या शाळेतले गुरुजी खूप शहाणे होते. त्यांचं नाव होतं देशमुख गुरुजी. ते मुलांना कधी रागाने शिकवत नसत. ते नेहमी हुशारीने धडा शिकवायचे. गुरुजी देशमुख गुरुजींनी बंडूकडे पाहिलं आणि मनात म्हणाले, "या मुलाला रागावून उपयोग नाही. याला वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागेल." एक दिवस बंडू शाळेत आला आणि वर्गात बसताच झोपला. गुरुजी शिकवत होते, पण बंडूचा घोर सुरू झाला. संपूर्ण वर्ग हसू लागला. गुरुजी शांतपणे म्हणाले, "बंडू, इथे झोपायला आलायस का?" बंडू उठला आणि म्हणाला, "नाही गुरुजी, मी डोळे बंद करून विचार करत होतो." संपूर्ण वर्ग जोरात हसू लागला. त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर गुरुजी विचार करत बसले. त्यांना वाटलं, जरा बंडू असा आळशी राहिला तर त्याचं भविष्य खराब होईल. मग त्यांनी ठरवलं, बंडूला एक असा धडा शिकवायचा की त्याचं आयुष्यच बदललं पाहिजे. आणि त्या दिवसापासून गुरुजींनी एक मजेदार योजना तयार केली. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत नेहमीप्रमाणे वर्ग सुरू झाला. देशमुख गुरुजी वर्गात आले. सगळी मुलं शांत बसली, पण बंडू मात्र नेहमीप्रमाणे शेवटच्या बाकावर बसून जांभया देत होता. त्याला अजिबात उत्साह नव्हता. गुरुजी अचानक हसत म्हणाले, "मुलांनो, आजपासून आपल्या वर्गात एक खास स्पर्धा होणार आहे." सगळ्या मुलांचे डोळे चमकले. एक मुलगा विचारतो, "गुरुजी, कोणती स्पर्धा?" गुरुजी म्हणाले, "ही स्पर्धा आहे सर्वात मेहनती विद्यार्थी शोधण्याची." वर्गात कुजबूज सुरू झाली. हे ऐकताच बंडू मनात हसू लागला. तो म्हणाला, "ही स्पर्धा माझ्यासाठी नाही. मी तर आरामात बसणार." त्याला वाटलं की मेहनत करणं म्हणजे त्याच्यासाठी खूप मोठं काम आहे. गुरुजी म्हणाले, "या स्पर्धेत जो विद्यार्थी रोज वेळेवर येईल, गृहपाठ करेल आणि लक्ष देऊन अभ्यास करेल, त्याला गुण मिळतील." सगळ्या मुलांनी उत्साहाने मान हलवली. पण बंडू मात्र शांत बसला होता. दुसऱ्या दिवशी सगळे विद्यार्थी लवकर शाळेत आले, पण बंडू नेहमीप्रमाणे उशिरा शाळेत आला. गुरुजी हसून म्हणाले, "बंडू, आज पहिल्याच दिवशी तू गुण कमावलेस." सगळ्या मुलांनी हसत टाळ्या वाजवल्या. बंडू थोडा लाजला, पण तरीही त्याने फार लक्ष दिलं नाही. त्या दिवशी गुरुजींनी सगळ्यांना गृहपाठ दिला. दुसऱ्या दिवशी सगळे विद्यार्थी गृहपाठ करून आले. बंडू मात्र पुन्हा रिकामी वही घेऊन आला. गुरुजी म्हणाले, "बंडू, गृहपाठ?" बंडू लगेच म्हणाला, "गुरुजी, काल आमच्या घरी कुत्र्याने वही फाडली." वर्गात सगळे जोरात हसू लागले. एक मुलगा म्हणाला, "अरे, काल तर तू म्हणाला होतास की तुमच्या घरी कुत्राच नाही." बंडू अडचणीत पडला.
गुरुजी रागावले नाहीत. ते फक्त हसले आणि म्हणाले, ठीक आहे बंडू, बहाणे सांगण्यात तू खूप हुशार आहेस. पण आयुष्यात बहाणे नाही, मेहनत कामाला येते. बंडू काही बोलला नाही. काही दिवसांनी स्पर्धेचे गुण मोजले गेले. सगळ्या मुलांचे चांगले गुण होते, पण बंडूचे गुण सगळ्यात कमी होते. गुरुजी म्हणाले, बंडू, जर तू असाच राहिलास तर स्पर्धेत शेवटचा येशील. सगळे विद्यार्थी पुन्हा हसू लागले. त्या दिवशी घरी जाताना बंडू विचार करू लागला, सगळे माझ्यावर हसतात, पण मला अभ्यास करायला अजिबात आवडत नाही. तो गोंधळात पडला. दुसऱ्या दिवशी गुरुजी वर्गात आले आणि म्हणाले, मुलांनो, उद्या एक खास परीक्षा होणार आहे. सगळे विद्यार्थी घाबरले, पण बंडू मात्र मनात म्हणाला, मी तर अभ्यासच केला नाही, आता काय होणार. गुरुजी हसत होते, कारण त्यांना माहीत होतं की ही परीक्षा बंडूच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार आहे. दुसऱ्या दिवशी शाळेत सगळे विद्यार्थी थोडे तणावात आले, कारण देशमुख गुरुजींनी सगळं सांगितलं होतं की आज खास परीक्षा होणार आहे. वर्गात सगळे शांत बसले होते, पण बंडू मात्र थोडा घाबरलेला होता. त्याने अजिबात अभ्यासच केला नव्हता. तो मनात म्हणाला, आज तर माझी मोठी अडचण होणार आहे. थोड्या वेळाने देशमुख गुरुजी वर्गात आले. त्यांच्या हातात काही कागद होते. सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहिलं. गुरुजी हसत म्हणाले, मुलांनो, ही परीक्षा थोडी वेगळी आहे. एक मुलगा विचारतो, गुरुजी, कशी परीक्षा? गुरुजी म्हणाले, या परीक्षेत फक्त अभ्यास नाही, हुशारी आणि मेहनतही लागते. हे ऐकून बंडू थोडा खुश झाला. तो मनात म्हणाला, अरे वा, कदाचित ही परीक्षा सोपी असेल. त्याला वाटलं की कदाचित गुरुजी काही सोपे प्रश्न विचारतील. गुरुजींनी सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली. सगळ्या मुलांनी ती उघडली, पण प्रश्नपत्रिका पाहून सगळे थोडे आश्चर्यचकित झाले, कारण त्यात फक्त 5 प्रश्न होते. पहिला प्रश्न होता, जो विद्यार्थी रोज मेहनत करतो त्याचं भविष्य कसं असतं? सगळ्या विद्यार्थ्यांनी लगेच लिहायला सुरुवात केली, पण बंडू विचारात पडला, कारण त्याने कधी मेहनतच केली नव्हती. दुसरा प्रश्न होता, आळशीपणामुळे माणसाचं काय नुकसान होतं? वर्गातली मुलं शांतपणे उत्तर लिहित होती, पण बंडूचा पेन अजूनही वहीवर थांबलेला होता. त्याला उत्तर सुचत नव्हतं. बंडू इकडे तिकडे पाहू लागला. तो मित्रांच्या वहीकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण गुरुजी सगळ्यांवर लक्ष ठेवून होते. गुरुजी म्हणाले, बंडू, स्वतः लिही. बंडू पुन्हा शांत बसला. तिसरा प्रश्न वाचताच बंडू थक्क झाला. प्रश्न होता, जर एखाद्या विद्यार्थी रोज बहाणे करत असेल तर त्याचं भविष्य काय होईल? वर्गातली मुलं हसू लागली, कारण सगळ्यांना माहीत होतं की हा प्रश्न फक्त बंडूवरच लागू आहे. बंडूला खूप लाज वाटली. एक मुलगा हलक्या आवाजात म्हणाला, हा प्रश्न तर बंडूसाठीच आहे. सगळे हसू लागले. गुरुजींनी शांत राहायला सांगितलं. परीक्षा संपल्यानंतर गुरुजी उभे राहिले. ते म्हणाले, मुलांनो, ही फक्त परीक्षा नव्हती. सगळे आश्चर्याने पाहू लागले. गुरुजी पुढे म्हणाले, ही परीक्षा तुम्हाला आळस आणि मेहनत यामधला फरक समजवण्यासाठी होती. बंडू मान खाली घालून बसला होता. त्याला आता समजायला लागलं होतं की त्याच्या आळशीपणामुळे तो सगळ्यांसमोर हसण्याचा विषय झाला आहे. तो मनात म्हणाला, जर मी असाच राहिलो तर आयुष्यात कधीच काहीच करू शकणार नाही. त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर बंडू गुरुजींकडे गेला. तो म्हणाला, गुरुजी, मला माफ करा. गुरुजी हसून म्हणाले, का रे बंडू? बंडू म्हणाला, मी आता आळशी राहणार नाही. मी खरोखर मेहनत करेन. गुरुजींच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आलं. त्या दिवसानंतर बंडूच्या मनात खूप विचार सुरू झाले होते. तो घरी गेला तरी त्याच्या डोक्यात गुरुजींचे शब्द फिरत होते. आळस माणसाला मागे ठेवतो. आईने विचारलं, बंडू, आज एवढा शांत का आहेस? बंडू म्हणाला, आई, मी खरंच खूप आळशी आहे का? आई हसली आणि म्हणाली, हो, पण तू बदलू शकतोस. दुसऱ्या दिवशी एक आश्चर्य घडलं. बंडू पहिल्यांदाच लवकर उठला. आई आश्चर्याने म्हणाली, आज सूर्य पश्चिमेला उगवला का काय? बंडू हसला. तो म्हणाला, नाही आई, आजपासून मी बदलणार आहे. आई खूप खुश झाली.
बंडू त्या दिवशी शाळेत वेळेवर पोहोचला. मित्रांना आश्चर्य वाटलं. एक मित्र म्हणाला, "अरे बंडू, तू इतक्या लवकर कसा आलास?" बंडू हसून म्हणाला, "आता मी आळशी नाही राहणार." सगळे हसू लागले. त्यांना वाटलं बंडू मजाक करत आहे. देशमुख गुरुजी वर्गात आले. त्यांनी बंडूकडे पाहिलं. बंडू पहिल्या बाकावर बसला होता. गुरुजींना थोडं आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, "अरे बंडू, आज शेवटच्या बाकावर नाहीस?" बंडू म्हणाला, "गुरुजी, आता मी लक्ष देऊन शिकणार आहे." त्या दिवशी गुरुजींनी गणिताचा प्रश्न दिला. सगळे विद्यार्थी सोडवू लागले. बंडूही प्रयत्न करू लागला. पण प्रश्न थोडा कठीण होता. तो डोकं खाजवत बसला. मित्र म्हणाला, "काय झालं?" बंडू म्हणाला, "पूर्वी झोपत होतो, आता डोकं चालत नाही." संपूर्ण वर्ग हसून लोटपोट झाला. गुरुजींना मात्र आनंद झाला, कारण बंडू खरंच प्रयत्न करत होता. ते म्हणाले, "बंडू, प्रयत्न करत राहा, यश नक्की मिळेल." बंडूने मान हलवली. त्या दिवशी गुरुजी म्हणाले, "मुलांनो, पुढच्या महिन्यात शाळेत एक मोठी स्पर्धा होणार आहे." सगळे विद्यार्थी उत्सुक झाले. गुरुजी म्हणाले, "ही स्पर्धा आहे भाषण स्पर्धा." विषय होता मेहनतीचे महत्त्व. हे ऐकताच बंडू थक्क झाला, कारण गुरुजी म्हणाले, "या स्पर्धेत आपल्या वर्गातून बंडू भाग घेणार आहे." सगळ्या मुलांनी आश्चर्याने बंडूकडे पाहिलं. बंडू घाबरला. तो म्हणाला, "गुरुजी, मी?" गुरुजी हसून म्हणाले, "हो, कारण तू आळस सोडण्याचा प्रयत्न करत आहेस." बंडू घरी गेला आणि विचार करू लागला, "मी भाषण कसं देणार?" त्याला खूप भीती वाटत होती, पण त्याने ठरवलं, एकदा प्रयत्न करून पाहू. भाषण स्पर्धेचा दिवस जवळ येत होता. बंडू रोज थोडा थोडा अभ्यास करू लागला. पूर्वी जो मुलगा गृहपाठही करत नव्हता, तो आता वही पेन घेऊन बसत होता. आईला खूप आश्चर्य वाटत होतं. ती म्हणायची, "हा माझा बंडूच आहे ना?" देशमुख गुरुजी रोज शाळा सुटल्यानंतर बंडूला थांबवायचे. ते म्हणायचे, "चल बंडू, भाषणाचा सराव करूया." बंडू सुरुवातीला खूप घाबरायचा. तो 2 वाक्य बोलायचा आणि थांबायचा. मित्र त्याची चेष्टा करायचे. एक मुलगा म्हणाला, "अरे बंडू, तू तर वर्गातही बोलत नाहीस. भाषण कसं देणार?" बंडू थोडा लाजायचा. पण गुरुजी म्हणायचे, "हसू नका. प्रयत्न करणारा माणूस एक दिवस नक्की जिंकतो." एक दिवस सराव करताना बंडू इतका घाबरला की तो बोलताना म्हणाला, "मेहनत खूप महत्त्वाची असते, कारण कारण आळस खूप स्वादिष्ट असतो." सगळे जोरात हसू लागले. बंडू स्वतःही हसू लागला. गुरुजी म्हणाले, "बघा, चूक झाली तरी चालते, पण प्रयत्न थांबवू नका." शेवटी भाषण स्पर्धेचा दिवस आला. शाळेच्या मोठ्या सभागृहात सगळे विद्यार्थी आणि शिक्षक जमले होते. एक एक विद्यार्थी स्टेजवर जाऊन भाषण देत होता. बंडूचं नाव शेवटी होतं. तो खूप घाबरला होता. त्याचे हात थरथरत होते. बंडू गुरुजींकडे गेला आणि म्हणाला, "गुरुजी, मला खूप भीती वाटते." गुरुजी हसले आणि म्हणाले, "भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण लक्षात ठेव, तू आळशी बंडू नाहीस, तू मेहनती बंडू आहेस." हे ऐकून बंडूला थोडं धैर्य आलं. थोड्या वेळाने शिक्षकांनी नाव घेतलं. आता पुढचा विद्यार्थी आहे बंडू. सगळ्यांचे डोळे बंडूकडे लागले. बंडू हळूहळू स्टेजवर गेला. तो माईक समोर उभा राहिला. सुरुवातीला तो थोडा थांबला. मग तो बोलू लागला, "माझ्या मित्रांनो, मी आधी खूप आळशी होतो." सभागृहात शांतता होती. बंडू पुढे म्हणाला, "मी रोज बहाणे करायचो, गृहपाठ करायचो नाही. पण माझ्या गुरुजींनी मला समजावलं की मेहनत केली तरच आयुष्य बदलतं." तो हळूहळू आत्मविश्वासाने बोलू लागला. सगळे विद्यार्थी लक्ष देऊन ऐकत होते. भाषण संपल्यावर काही क्षण शांतता होती. मग अचानक संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. गुरुजींच्या डोळ्यात आनंद होता, कारण बंडू खूप छान बोलत होता. स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. 3रा क्रमांक, 2रा क्रमांक आणि 1ला क्रमांक जाहीर झाला. 1ला क्रमांक होता बंडू. सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. बंडूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. बंडू स्टेजवरून खाली आला. तो गुरुजींना म्हणाला, "गुरुजी, हे सगळं तुमच्यामुळे झालं." गुरुजी हसून म्हणाले, "नाही बंडू, हे तुझ्या मेहनतीमुळे झालं."
कथेमधील बोध असा आहे, आळस माणसाला मागे ठेवतो. मेहनत आणि प्रयत्न माणसाचं आयुष्य बदलू शकतात. चांगला शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू शकतो. कहाणी समाप्त.